नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, महावितरणची एक्झामबाबत महत्त्वाचं अपडेट आलं आहे. महावितरणच्या ज्या एक्झाम होणार आहेत, ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स बाकीचे जे पदेत आहेत त्याच्याविषयी महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. तर सविस्तर आपण या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे, संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर एक्झामबाबत केव्हा एक्झाम होणार संपूर्ण माहिती आलेली आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, महाराष्ट्र राज्य महावितरण मंडळाचं या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दिनांक 29/12/2023 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच याबाबत पत्रामध्ये प्रसिद्ध देण्यात आलेली होती. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याकरता 20/6/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर मित्रांनो, कोणते पद आहेत, कोणत्या पदांसंदर्भात हे अपडेट आहे, तर कनिष्ठ सहाय्यक लेखा अकाउंटंटसाठी विद्युत सहाय्यक आणि पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य, पदवीधर धारक शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य या 4 पदांसाठी ही या ठिकाणी अपडेट आहे. तर दरम्यानच्या काळात शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग अनुसार या ठिकाणी अनुसार सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण जारी करण्यात आले. SCBC या ठिकाणी मित्रांनो SCBC करता आरक्षण जारी करण्यात आले आहे. आणि 21/6/2024 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अराखीव, खुला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून EWS अर्ज केलेल्या उमेदवारांनी SCBC प्रवर्गाचा विकल्प सादर करणे व मार्गदर्शन सूचनाही प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. तर सदर मूळ जाहिरातीत अनुसरून SCBC उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व खुल्या प्रवर्गात अर्ज भरले आहेत. सदर मूळ जाहिरातीत अनुसरून SCBC उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व खुल्या प्रवर्गातून अर्ज भरले आहेत. त्यांच्यासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गातील SCBC प्रवर्गाचा विकल्प सादर करण्याबाबत वेब लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येऊन सदर करण्याची अंतिम तारीख 17/7/2024 दिलेली आहे. तथापि बहुतांशी SCBC उमेदवारांनी जात प्रमाणपत्र तसेच उन्नत व प्रगत मिळत नसल्याने प्रमाणपत्र मिळण्याकरिता विलंब होत असलेले विकल्प सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती. तर या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी मुदतवाढ देण्यात यावी अशी विनंती केली आहे, असं या ठिकाणी महावितरणने सांगितलं आहे त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात. तर त्यानुसार या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी अशी तथापि मिळेबाबत तरी सबब SCBC उमेदवारांना विकल्प सादर करण्याबाबत वेब लिंक कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर दिनांक 22/7/2024 पासून 4/8 म्हणजे 4 ऑगस्ट 2024 पर्यंत या ठिकाणी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे SCBC करण्यासाठी. आणि मित्रांनो, तुम्ही आता 4 ऑगस्ट 2024 पर्यंत या ठिकाणी 22 तारखेपासून या ठिकाणी मित्रांनो 22 तारखेपासून या ठिकाणी त्याच्यात तुम्हाला पर्याय उपलब्ध करून दिला आहे 22 ते 4 ऑगस्ट 2024. तर या ठिकाणी आणि ज्या विद्यार्थ्यांचं SCBC मराठा आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. ज्यांच्याकडे ज्यांनी EWSमधून अर्ज केलेला आहे, तर ह्याच्या आधीचं जे प्रसिद्धीपत्रक आलं होतं महावितरणचं, त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ज्यांनी EWSमधून ज्या मराठा उमेदवारांनी अर्ज केलेला आहे SCBC उमेदवारांनी, त्यांना या ठिकाणी खुला किंवा SCBC करणं बंधनकारक आहे. तुम्ही EWSच ठेवलं तर तुमचं या ठिकाणी निवड EWSमधून उद्या चालून झाली तर ती रद्द करण्यात येईल, असं जे पहिलंच प्रसिद्धीपत्रक आलं याच्या आधी त्याच्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे 4 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी SCBC SCBC तुमचं या ठिकाणी एडिट करून घ्यायचा आहे फॉर्म. SCBC ओपन असेल तर SCBC करू शकता, EWS असेल तर SCBC किंवा ओपन बी करू शकता, तुमच्याकडे ऑप्शन आहे तसा. तर मित्रांनो, सविस्तर ही आणि परीक्षेच्या संदर्भात पाहिलं तर आता ही 4 ऑगस्ट 2024 पर्यंत ही प्रोसेस चालणार आहे. त्यानंतर एक 8-10 दिवसांनी पकडलं तरी 15 ऑगस्ट नंतरच परीक्षा होण्याची आता दाट शक्यता आहे. अशी शक्यता तर सांगण्यात येत आहे, कारण बाकीच्या परीक्षाही बाकी आहेत बऱ्याच विभागाच्या. त्यामुळे या ठिकाणी 15 ऑगस्ट नंतरच परीक्षा होण्याचा अंदाज आहे. तरी 4 ऑगस्ट नंतर ही या ठिकाणी 10 ऑगस्टच्या दरम्यान ही परीक्षा होऊ शकते. त्यामुळे ऑगस्टच्या मिडनंतरच परीक्षा 15 ऑगस्ट नंतरच परीक्षा होण्याची शक्यता आहे. अभ्यास चालू राहू द्या मित्रांनो, लवकरच परीक्षा होईल आणि तुमचं या ठिकाणी सिलेक्शनही होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.